बरं का मंडळी, वांगी तर आपण नेहमीच खातो, पण एकदा ही खास पद्धत वापरून पोपट वांग्याची भाजी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. मस्त चमचमीत आणि झणझणीत ही भाजी आहे. नमस्कार मंडळी, चला तर मग साहित्य बघू. वांगी, पातीचा कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट थोडं जास्त, चवीपुरतं मीठ, धने जिरे पावडर, सावजी मसाला, गोडा मसाला आणि आमचूर पावडर. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आणि अर्थातच पोपट. एवढं साहित्य लागतील. पोपट उकडून घ्यायची आहे 5 मिनिटं, ब्लांच करून घ्यायची आहे थोडी, 2-3 किंवा 5 मिनिटं. उकडल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे. पोपट उकळून झालेली आहे. आता एका भांड्यात तेल घेतलं. तेल या भाजीला थोडं जास्त लागतं. तेल तापलं की मोहरी आणि जिरं घातलं. छान मोहरी आणि जिरं तडतडू द्यायचं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा घातला बारीक चिरलेला आणि परतून घ्यायचा आहे. आता अद्रक लसूण पेस्ट घातली. हिरव्या मिरच्या पण घातल्या बारीक चिरलेल्या. रेकॉर्ड नाही झाल्या हिरव्या मिरच्या. आणि अद्रक लसूण पेस्ट छान परतून घेतली. आता त्यात वांगी घालायची आहे. आणि पोपट घातली उकडलेली. काही भागात याला पावटा पण म्हणतात, आमच्या नागपूरला याला पोपट म्हणतात. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकून 5-7 मिनिटं तेलात मुरू द्यायचं आहे. छान मध्ये मध्ये बघत राहायचं आहे 1-2दा. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आता लाल तिखट घालायचं आहे. 5-7 मिनिटानंतर हळद घातली, लाल तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, गोडा मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं. छान मिक्स करून घेतलं. मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता टोमॅटो घातला बारीक चिरलेला. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान झणझणीत भाजी होते ही. आता पाणी घातलं. शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. तसं तेलातच अर्धी भाजी शिजलेली आहे. झाकून आणखी 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. मस्त तेलाचा तवंग आला आहे. हे बघा, पोपट आपली शिजलेली आहे, वांगे पण शिजलेले आहे. आता आमचूर पावडर घातलं थोडा आणखी गोडा मसाला घातला. कोथिंबीर घातली भरपूर अशी आणि झाकून 2 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. मस्त झाली आहे भाजी ही. बघा, ही भाजी खाल तर 2 पोळ्या जास्त खाल. करून बघा ही भाजी सावजी स्टाईलमध्ये. पोपट वांग्याची भाजी थंडीच्या दिवसात, खास थंडीच्या दिवसात पोपट जास्त येते मार्केटमध्ये. तुम्ही पण करून बघा. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. छान झणझणीत भाजी झालेली आहे.
मस्त तेलाचा तवंग. वाव, पोळी बरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप सुंदर लागते ही भाजी. वरण भाता बरोबर पण छान लागते. मस्त, बढिया. या प्रकारे ही भाजी करून बघा सावजी स्टाईल मध्ये आणि एन्जॉय करा.